गेम ऑन, लेट्स प्ले. दोन्ही संघांना विश ऑल द बेस्ट फॉर द गुड गेम अँड क्वालिटी क्रिकेट. आणि पंचांचा ग्रीन सिग्नल. पहिला बॉल गोलंदाजी मार्कवरती P1 मध्ये प्रेम, ज्युनियर प्रेम सज्ज झालाय. मात्र पाडा एंड करणं. पहिला बॉल फेस करण्यामध्ये प्रथम मात्रे. पहिला बॉल लॉक केला. व्ही मध्ये फटका सजवला. गॅप मोठा आहे. 2 धावतायत चेंडूच्या मागे, पण शेवटच्या अटेनला चेंडू अडवलाय. परंतु इथनं 2 धावा तुम्ही रोखू शकत नाहीयेत. मध्ये 2 धावांनी धावफलक खुलं झालंय. सांघिक धावफलक उघड झालंय आणि वैयक्तिक स्वतःचा अकाउंट 2 या आकड्याने उभं केलंय. मध्ये प्रथम म्हात्रेला पाहतो आणि वैभव म्हात्रे अशी सलामी वीर मध्ये दाखल आहेत. एक बॅटल पाहायला मिळतं. एका बाजूला टीम आदर्श पडलेच्या अगेन्स्ट टीम उंबारली संघाला पाहतो आपण. दरम्यानचा हा चेंडू पडल्यानंतर यस पॅडवरती अदोलतोल एक पायच्या स्वरूपात ही सिंगल एकवटली गेली आहे. आणि टीम उंबारलीचा उल्लेख केला आपण लेट. योगेश पवार, त्यानंतर गावदेवी उंबारली संघ आपण पाहत आहे. यस बॅटिंग रिव्ह्यू आहे. फेअर डिलिव्हरी आहे. यस अंपायर फेअर डिलिव्हरी. दोन धावा आल्यात. दरम्यानचा हा बॉल फक्त दिशा दिली आहे. प्रोटेक्शन आहे तिथे. 200 धावतायत चेंडूच्या मागे. शेवटच्या चेंडू अडवला. एक झाले कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव. गुड रनिंग बिटवीन विकेट मध्येच्या आतमध्ये वैभव म्हात्रे आणि प्रथम म्हात्रेला पाहतोय आपण. अशी सलामी वीर मध्ये आतमध्ये दाखल आहेत. आणि पूर्वार्ध सुरू आहे. आणि पूर्वार्धामध्ये मॅनेटरी पॉवरच्या पहिल्या षटकामध्ये ज्युनियर प्रेमला पाहतोय आपण. चांगल्या प्रकारची गोलंदाजी करते. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्येचा जाऊन पडले 5 या आकड्यावरती. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. P1 सुरू आहे सध्या मैदानाच्या आतमध्ये. P1 2 क्षेत्ररक्षक आपण पाहताय तिसगतगरच्या बाहेर कव्हरला आहे. त्यानंतर एक लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. अशी 2 क्षेत्ररक्षक तिसगतगरच्या बाहेर आहेत. दरम्यानचा हा बॉल प्रचंड वेग या चेंडूमध्ये. भन्नाट वेग पाहायला मिळाला. दरम्यानचा हा बॉल आहे डॉट. डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये झाली. आता इथनं संघ 5 वरतीच धावफलक अडकलाय टीम पडलेचा. कारण मागच्या मॅच मध्ये 46 बनवल्या 3 षटकामध्ये. इथनं किती धावा बनतील असा प्रश्न आहे मैदानाच्या आतमध्ये. कारण प्रथम ठाकूर नॉन स्ट्राइक एंडला. प्रथम म्हात्रे सॉरी. दरम्यानचा हा बॉल मोठा फटका लॉक करायचा होता. इथनं पंच दिशा पाहतील आणि अंपायर सिग्नल वाईट आहे ना. इथनं थर्ड अंपायरसाठी चेक करतील. येस व्हाईट बॉल आणि अतिरिक्त धाव जोडली जाईल स्कोर कार्ड वरती. अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त बॉल. इथनं धावसंख्या जाऊन पोहोचते ती 6 वरती. टीम आदर्श पडले सध्या तरी फाईट करतोय मैदानाच्या आतमध्ये टीम गावदेवी उंबारली संघासमोर. आणि ज्या नावाने हा संघ ओळखला जातो स्वर्गीय योगेश पवार गावदेवी उंबारली संघ या नावाने जी ओळख आहे. दरम्यानचा हा बॉल लॉक केला. व्ही मध्ये फटका. क्षेत्ररक्षक आहेत तिथे. चुकी होणार नाही. या टिपलाय झेल आणि संपलाय फलंदाजीतनं. आता वैभवचा खेळ. विकेटचं पतंग मैदान आतमध्ये पहिला दे धक्का टीम आदर्श पडलेला. तर विकेट मध्ये झाली. आता वैभव म्हात्रेची विकेट मध्ये बाहेर. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या फक्त 6.
या आकड्यावरती जाऊन थांबलाय टीम आदर्श पडले संघ. एक विकेट गमावलाय आणि इथनं आता नवीन फलंदाज तिसऱ्या क्रमांकावरती मयूर ठाकूर तिसऱ्या क्रमांकावरती आलाय. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन नाही पाहायला मिळणार कारण दोन्ही संघ लेफ्टी आहेत त्यामुळं. आणि कशा प्रकारची रणनीती आखेल आता या षटकामध्ये, कारण हा सामना खूप इम्पॉर्टंट आहे टीम पडलेसाठी इथनं, कारण इथं धाबा बनवाव्या लागतील टीम पडलेला हा सामना जिंकायचा असेल तर. दरम्यान इथे उंबारले संघ आपण जास्त वेळ घेताय, प्लीज मित्रांनो कॉपरेट करा, जास्त वेळ घेऊ नका, कारण वेळेचा विचार केला तर 2:28 झालेत आणि येणाऱ्या 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटकं हातलायचे आहेत. दरम्यानचा हा बॉल मयूरसाठी पण नाटवेग या चेंडूमध्ये. चेंडू पडल्यानंतर सडनली बाउन्स झाला, त्यानंतर इष्टकाच्या हातामध्ये विसावला आणि या षटकाचा येतो हा डॉट बॉल. आणि डॉट बॉलच्या समाप्तीनंतर P1 संपन्न झाले. मॅनेटी पॉवरचं पहिलं षटक संपन्न झाले आणि धावसंख्येत आपण जाऊन पोहोचले फक्त आणि फक्त 6 या आकड्यावरती. एक गड्याच्या मोबाल्यात टीम आदर्श पडले गाव. चला स्पीडअप करा टीम उंबारली संघ, जास्त उशीर घेऊ नका आपण प्लीज. फास्ट केला. आयोजकांच्या सूचना आमच्यापर्यंत येतात त्या मी तुम्हाला पोहोचवत आहे, त्यात मात्र काही शंका नाही आहे. इथनं तर काय चुकी झाली असेल तर दिलगिरी व्यक्त करतो आम्ही, कारण ऑफिशियल पंच सुद्धा आजच्या दिवसामध्ये आमच्या पाठीच उभे आहेत आणि वारंवार आम्हाला सांगतायत की सामने फास्ट खेळायचे आपल्याला. दरम्यानचा हा पहिला बॉल सिनियर प्रेम गोलंदाजी मार्क होती. यावेळेसचा फटका, चेंडू बऱ्याच काळ हवेमध्ये, झेलची संधी, इथनं कॅच ड्रॉप मैदानाच्या आतमध्ये. प्रथम म्हात्रेचा कितनं कॅच सुटलाय. एक झाली, 2 झाल्यात कंप्लीट आणि तिसरीचं धाडस म्हणजे ते मयूर ठाकूरने दाखवलं होतं, परंतु इथनं कॅच ड्रॉप झालाय फलंदाज प्रथम म्हात्रेचा. कारण प्रथम म्हात्रे विस्फोटक फलंदाज आहे आणि त्याच्या बॅटमधनं आता किती धावा बनतील. जर एखाद्या वेळी जर धावा बनल्या 20 ते 25 धावा त्याच्या बॅटमधनं बनल्या तरी ही कॅचकडे लक्ष दिलं जाईल, कारण इथनं चुकी झाली, चुकीला माफी मिळणार नाही आहे, कारण ही महत्त्वाची विकेट आहे. प्रथम म्हात्रे वन्स अगेन यावेळेस फुल टॉस, फक्त दिशा दिली या. शतषक आहेत तिथे कव्हरला, त्याच्यातला उचल तरी फेकली ताब्यात, ही सिंगल एकवटली जाईल. सिंगलने एकदा आणखीन एकदा स्ट्राईक रोटेट मध्ये. आता मयूर ठाकूर ऑन स्ट्राईक आहे. दुसरं षटक प्रगतीपथावर आपण पाहतो. सिनियर प्रेम दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती चिंचवली एंडकडनं वन्स अगेन तयार होईल आणि समोर फलंदाज आपण पाहतो विस्फोटक आहे मयूर ठाकूर ऑन स्ट्राईक. दरम्यानचा पुढचा बॉल मयूरसाठी फुल टॉस आहे, फक्त दिशा दिली. चेंडू नो मॅच लँड मधून ट्रॅव्हल, गोळीच्या वेगाने फरार होते चेंडू, सीमा रेषा बाहेर येतो. हा दर्जेदार आणि रुबाबदार मयूर ठाकूरच्या बॅटमधनं चौकार. सो मच डीजे मास्टर. चौकार आता आला आहे. मयूरने बॅटचा पैस ओपन केल्या मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती फक्त 13 ऑन बोर्ड आहे. लॉस ऑफ 1 विकेट पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. आणि आता इथनं संघर्षाला झाली सुरुवात, कारण सिनियर प्रेम वरती हल्ला. यावेळेस रिव्हर्सचा फटका, रिव्हर्स अटेन्स केला होता. दरम्यान सिंगल एकवटली गेली आहे मैदानाच्या आतमध्ये. मयूर ठाकूर थोडीशी नाराजी व्यक्त करतायत पॉपिंग क्रीजमध्ये. कदाचित प्रॉपर बॅट ऑफ मिडल पाहायला मिळाला असता, कदाचित 4 धावा षटकार पाहायला मिळाला असता, पण तसं काही घडत नाहीये. निर्णायक बॉल आहे, कारण समोर तेवढ्याच ताकदीचा गोलंदाज आहे सिनियर प्रेम. सातत्याने टीम उंबारली संघासाठी खेळत आलाय आणि अनेक वर्ष गोलंदाजी असो फलंदाजी असो सिनियर प्रेमने दाखवून दिले
आणि आपल्या गावाचं नाव टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती एक उंच शिखरावरती नेऊन ठेवलाय. अप्रतिम कामगिरी केली आहे प्रेमने इथनं. दरम्यानचा हा बॉल लॉक करायचा होता. चेंडू पडल्यानंतर सडनली बाउन्स झाला आणि इथनं दिशा सुरेख आहे मैदानाच्या आतमध्ये प्रेमची. चेंडू पडल्यानंतर बाउन्स होण्याच्या हातामध्ये विसावतो आणि हा बॉल आलाय डॉट आणि इथनं प्रत्येकी डॉट बॉल दडपण प्रेशर निर्माण करतोय फलंदाजांवरती. जसा विकेट मधच्या बाहेर झाला वैभवचा विकेट त्यानंतर धावगती थांबलेली पाहायला मिळाली आपल्याला. दरम्यानचा हा बॉल आणखीन एक लॉक करायचा प्रयत्न आणि आता पंच आमच्याकडे वळतील. ICC नियम क्रमांक 22 यावेळेस वाईट बॉल अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त बॉल स्कोअर कार्डवरती ऍड केला जाईल. धावसंख्या आपण जाऊन पोहोचली आहे 15 ऑन बोर्ड आहे. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. गोलंदाजी मार्कमध्ये सिनियर प्रेम पहिल्या षटकामध्ये ज्युनियरला पाहिलं आपण. त्यानंतर ज्युनियरने 6 धावा खर्च केल्या, एक महत्वाचा विकेट. त्यानंतर आता सिनियर प्रेम अप्रतिम कामगिरी करतोय सेकंड स्पेलमध्ये. जरी चौकार आला त्यानंतर मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवण्याचं काम ते सिनियर प्रेमने केलंय मैदानाच्या आतमध्ये. दरम्यानचा हा बॉल मोठा फटका लॉक केला. जेलची संधी क्षेत्ररक्षक थोडेसे फंबल. एक झाली कंप्लीट आणि दुसरीचा कॉल करतायत इथनं, परंतु दुसरीचा कॉल स्वीकारता येणार नाही आहे. इथनं षटक क्रमांक दुसरं संपन्न झाले आणि 2 षटकांचा वाजवी खेळ संपलाय मैदानाच्या आतमध्ये आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती 16 या आकड्यावरती. 1 गड्याच्या मोबदल्यात आणि इथनं टीम उंबारली. आपण जास्त वेळ घेऊ नका, लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला गेम ऑन करा पंच. नक्कीच आमच्या व्यासपीठावरती वेदला पाहतोय आपण आणि आता वडिलांची गोलंदाजी पाहतात वेद इथनं. निर्णायक षटक आहे. तिसरं षटक प्रगतीपथावर. दरम्यानचा हा बॉल प्रचंड वेग आहे या चेंडूमध्ये. चेंडू पडल्यानंतर सडनली बाउन्स झाला, त्यानंतर यष्टिकाच्या हातामध्ये विसावतोय. नक्कीच वेद थोडंसं फनी क्रिकेट मध्ये आतमध्ये दाखल करतोय, कारण आम्हाला आमच्यापर्यंत पोहोचवत आहे का मी ज्या वेळेस सामना पाहायला जातो त्या वेळेस आमचा संघ विजयी होत असतो असं आम्हाला सांगतोय. आणि त्याच प्रकारचं क्रिकेट सध्या मध्ये सुरू आहे टीम उंबारली संघाचा. दरम्यानचा हा बॉल लॉक केलाय. व्ही मध्ये फटका सजवलाय. एक झाली कंप्लीट. दुसरीचा कॉल आणि दुसरी धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव इथनं कंप्लीट केली गेली आहे. मयूर ठाकूरचा विचार केला तर साहेबू नक्कीच त्याचा उल्लेख चित्याचा करतात आणि चित्याची चपलाई म्हटली तर वेगाचा पराभव आहे तिथं, वेगाचा शेवट. अठरा धावा वगैरे झाल्यात. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. गोलंदाजी मार्कवरती सोमनाथ. दरम्यानचा हा बॉल लॉक केलाय. मिडल ऑफ द बॅट चेंडू लॉंग ऑफ बाउंड्रीच्या बाहेर. आता इथनं झाली संघर्ष सुरुवात आणि आता आलाय प्रथम मात्रेच्या बॅटमधला हा प्रथम म्हणजे पहिला षटकार. थँक्यू सो मच डीजे मास्टर. इथनं प्रहार आला आता सोमनाथ भोईरच्या गोलंदाजीवर षटकार आणि इथं वेदच्या चेहऱ्यावरती थोडीशी नाराजी पाहायला मिळते आपल्याला. आमच्या टॉस बॉक्स कॉम बॉक्स मध्ये उपस्थित आहे वेद. दरम्यानचा पुढचा बॉल. दरम्यानचा हा बॉल ब्लॉक हॉल मध्ये फेकला होता. ज्युनियर प्रेम तिथे आहेत. एक झाली कंप्लीट आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेत असताना येस फलंदाज रनआउटच्या स्वरूपात
विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये. प्रथम मात्रे बॅक टू डगआउट. थँक्यू सो मच. तिसरं षटक प्रगती पथावर आहे आणि धावसंख्येचा विचार केला तर 25 लॉस ऑफ 2 विकेट अशी धावगती आपण पाहतोय सध्या तरी स्कोरबोर्ड वरती. प्रणय बेडेकर आज गुलाबी थंडी जास्तच आहे. नक्कीच काळच्या दिवसामध्ये टीम पडले बी संघाने बाजी मारली आहे. परंतु असं वाटलं होतं की कदाचित त्यावेळेस सुद्धा पडले संघ पराभवाच्या दिशेने होता. 18 मध्ये 24 त्या कालच्या सामन्यामध्ये डिफेंड केल्यात टीम पडलेगावनं. हे क्रिकेट आहे पडलेगावचं म्हटलं गेलं तर. बॉलिंग अटॅक सुरेख आहे, छान आहे. दोन्ही टीमचा बॉलिंग अटॅक चांगला आहे आणि हर्षल विस्फोटक फलंदाज आहे. ज्या प्रकारची फलंदाजी करतो. दरम्यानचा हा बॉल फक्त हलक्याच्या हाताने टॅप करण्याचा प्रयत्न. एक झाली कंप्लीट. दुसरीचा कॉल आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नाने इथं विकेटचं पतन. मयूर ठाकरे तिसऱ्यांदा रनआउटच्या स्वरूपात तंबूच्या असलेला विकेटचं पतन. थँक्यू सो मच. शेवटचा बॉल असेल. स्लॉगरचं षटक आहे, देटवरचं षटक आहे आणि शेवटचा बॉल उर्वरित आहे. तब्बल 2:21 आपण मॅच सुरू केली होती आणि टाइमचा विचार जर केला तर 2:40 झालेत. म्हणजे अवघा 20 मिनिटं गेली आहेत एका खेळाडूला. यावेळेस आउट अपील. येस, बाईच्या स्वरूपात सिंगल एकवटली गेली आणि इथं 3 षटकांचा खेळ संपलाय मैदानाच्या आतमध्ये आणि धावसंख्या धावपळत झाली ती जाऊन पोहोचली ती 27 आणि जिंकण्यासाठी बनवायच्या टीम इथनं गावदबी उंबारली संघाला 28 धावा आणि पूर्वार्धामध्ये तर चांगली कामगिरी केली आहे आणि आता उत्तरार्धाला होईल जशी सुरुवात. आता आम्ही करतोय कॉम्बॉक्स में परिवर्तन आहे. आज आम्ही इथेच थांबतो आणि आज आम्ही आपल्यातून इथं रजा घेतो. या ऐकूया मायक्रोफोनवरती करूया बदल. आजच्या दिवसाला आमचे साथी समालोचक साहेबू भंडारे यांचा गोड आवाज. थँक्यू सो मच साहेबू. थँक्यू प्रसाद. प्रसाद नाही देखील त्याचं आपण कौतुक करू. त्याने सांगेल 4 दिवस आपल्याला चांगला प्रतिसाद दिला. तर गेम फास्ट खेळा आपण प्लीज. टीम उंबारली उतरले. धावा म्हटल्या 27 26 28चं टार्गेट आहे. चला मॅच ऑन करा आपण. चला आसपास खेळा आणि आघाडीचं चला आपण उळ्या मॅचच्या दिशेने.
चला अंपायर सरपंच चला पटकन आपण मॅच ऑन करू. पण येणाऱ्या 18 बॉलमध्ये 28 बनवायचे, त्या बनल्या जातील किंवा थांबवल्या जातील कीच इथे मात्र हा बॅटल आपल्याला चांगला पाहायला भेटेल. अंतिम मॅच ह्याच्या दिवशी अंतिम टप्पा शेवटचा लढाई इकडून येणाऱ्या 18 बॉल 28 धावा संघर्ष करावा लागेल गोलंदाजांनाही. चला चला गेम ऑन करा. पाहू शकतो आपण यश आघाडीला खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. यश आणि राजकुमार ही जोडी आहे उंबारली टीमची फलंदाजी करत असताना. मात्र पहिल्या ओव्हरमध्ये गोलंदाज आपल्याला पाहायला भेटेल स्वप्नील लगेच सातत्य राखलंय असं आघाडीच्या ओव्हरमध्ये ॲज ओपन करत असं टीमला गोलंदाजीच्या माध्यमातून. गेले कित्येक वर्षाचं सातत्य आहे त्याचं. आक्रमक पडदा आत बाहेर पण जो पुरवतो. पहिलाच बॉल प्रचंड वेगाने बॅटचा कडा बिग विकेट. यश पहिल्याच बॉलवर माघारी. पहिल्याच बॉलवरती ते विकेट गेलाय. कारण येणारे बॉल अजूनही 5 बॉल या ओव्हरमध्ये पहिला बॉल यशला माघारी परतवलं. यश मिळेल गोलंदाज स्वप्नील मात्रे पॅव्हलियन यांकडून म्हणजेच मात्र पडा यांकडून गोलंदाजी करतो टीमसाठी. पहिलाच बॉलवरती मात्र यश मिळाले विकेट. बॅटचा कडा घेऊन बाकी काम किपरने पूर्ण केला. कारण 18 मध्ये 27 धावांचं लक्ष आहे. लक्ष थोडं मोठंच म्हणता येईल कारण चला बेल खूप घेत आहे टीम दोन्ही टीम. तर हा बॉल वेगाने आला पुढे ऑन दी ग्राउंड. पहिल्याच बॉलला फेकून दिलाय लॉंग ऑफ बॉलच्या बाहेर षटकार. षटकार आलाय पण बाद झाल्यानंतर आलेला हा षटकार फलंदाज 1 डाऊन साठी सिनियर प्रेम. काय मॅच आपल्याला पाहायला मिळेल कारण पहिल्याच बॉल मध्ये खेळाडू बाद झाला होता. हाय बॉल ऑनसाईडला पडले. 2 खेळाडू त्याच्या वेगाने मात्र मयूर पुढे आल्या. चेंडूला चांगली फिल्डिंग पाहायला भेटली दुसऱ्या धाब्यासाठी आणि ते मात्र थांबवत असताना स्वतःला काय फिल्डिंग केली आमचे आळके सर धनंजय जाळके सर या स्पर्धेचे सर्व त्यांच्यामध्ये तो गुड कॉल येते मात्र शाबासकी दिली जातोय फील्ड करणाऱ्या स्वप्नील. बॉलिंग मध्ये मयूर आहे मयूर ठाकूर. चला दरम्यातील बॉल हाई बॉल चांगला आहे ते बीट होत असताना फलंदाज 7 रन झाले. एकूण अजूनही 21 धावा बनवायच्या आहेत. बॉल शिल्लक आहेत या ओव्हरमधले एकूण 14 बॉल 21. मॅच चालू आहे अजून मॅच ऑन. एक 1 बॉल क्लीन बोल्ड झालाय फलंदाज राजकुमार देखील ह्या मध्ये माघारी परततोय. 7 वरती लागल्या दुसरा दे धक्का. चला नेक्स्ट बॅट्समन तयार राहायचंय आपण.
आसमान मैदानावरती सेकंड डाऊन साठी आलाय ज्युनियर प्रेम. आता सिनियर आणि ज्युनियर ही जोडी मैदानावरती सध्या तरी खेळतोय. इथे मात्र चला वेळ घेऊ नका प्लीज दोन्ही खेळाडू. इथे मात्र ज्युनियर सिनियर जोडी मैदानावरती प्रेम अँड प्रेम आणि गोविंदाजी मार्कमध्ये परिवर्तन सध्या तरी आपल्याला पाहायला भेटत. स्वप्नीलचा पॉवर प्लेचा ओव्हर आहे. पॉवर प्लेचा ओव्हरमध्ये गोलंदाजी करत असताना स्वप्नील इथे 28 बनवायचे आतापर्यंत धावा म्हणले ते 7 दरम्यातील बॉल. स्वप्नील हा बॉल बॉडीवरती अदललाय आणि हा पकडला गेलाय. क्लीन LBW ॲज अ लेग बफरचा शिकार बनतोय ज्युनियर प्रेम. ज्युनियर प्रेम देखील इथे मैदानाच्या बाहेर. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला आणि एका ओव्हर्समध्ये फक्त 7 धावा. येणाऱ्या 12 बॉलमध्ये 21 बने. नेक्स्ट बॅट्समन तयार आहे आपण प्लीज. चला आपण मॅच ऑन करूया. मॅच चालू करा आपण. इथनं मात्र येणाऱ्या 12 बॉलमध्ये अजूनही गरज आहे ती जवळजवळ 21 धावांची. 18 बॉल 28 बनवायचे. तर पहिल्या ओव्हरमध्ये इथे खेळाडू बाद झाले तिकडून 2 बाद झाल्यात खेळाडू आणि फक्त 7 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 12 बॉल 21ची गरज आहे. वेळ घेऊ नका खेळाडू. बॅट्समन प्रेम गोलंदाजीमध्ये परिवर्तन होतं इथे. पॅलॅन्डकडून दुसऱ्या ओव्हरमध्ये आपल्याला गोलंदाज पाहायला मिळतोय प्रथम म्हात्रे. चला 12 बॉलमध्ये ते धावा थांबवायचे 21. मला कठीण आहे मात्र इथनं ह्या खेळाडूमध्ये क्षमता आहे. भरपूर चांगला फलंदाजी करावी लागेल. ही मॅच बनवायची असेल ठीक असेल ड्रीम. हा बॉल बैठक मारली आहे ऑन साईडला उडवल्या हवाई यात्रेत. चेंडू बॉन्डच्या बाहेर षटकार. चांगला फटका पाहायला मिळेल आपल्याला. 6 आणि धावपळक पुढे सरकत असताना धावपळक जाऊन पोहोचता येतो. स्कोर 13 वरती. गरज आहे टोटल 28ची. 11 बॉल 15ची गरज आहे. मॅच ऑन आहे अजूनही. सिनियर फ्रेमच्या बॅटमधून आलेला दुसरा धमाका. आतापर्यंत एक पात्री अभिनय खेळाडूने दिलाय मैदानावरती. चांगली फलंदाजी करावी लागेल. समीकरणामध्ये बदल नक्कीच आपल्याला पाहायला मिळतो कारण हा ही बॉल फटका चांगला आहे. नो मॅन्स मध्ये डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर येत असताना चौकार. अगदी पॅव्हेलियन कक्षामध्ये येतो बॉल आणि तिथं मात्र जर बघितलं गेलं तर हा चौकार आलाय. प्रेम ऑन फायर मॅग्निफिसंट बॅटिंग केली आहे टीम उंबारली. कावदी उंबारलीचा हा डाऊन साठी केला आहे आणि एकाक्षणी षटकार पाहायला मिळत होता. या ओव्हरमध्ये बॅक टू बॅकचे 2 मोठे चौकारानंतर आलेला हा षटकारानंतर आलेला दर्जेदार चौकार. दोन्ही फटके चांगले आले एकूण. समीकरणामध्ये नक्कीच बदल होते. 10 बॉल 11ची गरज आहे. 1-2 मोठे टोले ही मॅच इथे संपू शकतो. याच ओव्हरमध्ये क्षमता आहे या खेळाडूमध्ये कारण आतापर्यंत चांगली बोलतोय त्याची बॅट चांगली बोलतोय. चांगली बॅटिंग चांगले फटके आले. एकूण 2 षटकार 1 चौकार आतापर्यंत ठोकलाय. अजूनही धावा झाले ते एकूण. हा बॉल समोर डिफेन्स करत असताना पहिली वेगाने कंप्लीट केली. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न स्वतः फ्रे 9 बॉलमध्ये 9 धावांची गरज आहे. इथनं मात्र अंतिम षटकामधनं बॉल मॅच जाऊ शकतो कारण इथनं प्रेम चांगली फलंदाजी करतोय टीमसाठी. एकूण
चांगले व एक पात्री अभिनय आपल्याला प्रेमच पाहायला भेटला. तर सर्व धावा सर्व धावा त्याच्याच आहेत. इथे मात्र येणारे ओव्हरचे अजूनही 3 बॉल आहेत. 9 रन्सची गरज आहे आज जिंकण्यासाठी. 9 बॉल 9. फटका चांगला आहे बॅकफुट पॉईंटच्या दिशेने. वेगाने खेळलेत. आउटफील्ड फास्ट आहे तरी मात्र रोखले गेले फलंदाजाने. यावेळेस मात्र सिंगल आली आहे आणि दोघंही एक आणलं. मात्र स्वप्नील आता फेकू तरी कुठे हा बॉल. स्वप्नीलला पण प्रश्न पडला. तिथं आली आहे सिंगल. 8 बॉल 8. मॅच ऑन आहे. इथे मात्र 2-3 डॉट बॉल आले. मॅच रंगू शकतो इथनंही. चला मात्र क्षेत्रामध्ये फील्डमध्ये परिवर्तन केले जातो. इथे चेंजिंग केली गेली आहे थोडीशी. हा बॉल पाहावं लागेल. वेग मात्र वाईट बॉल लेगस्टिकच्या बाहेर गेलाय. हा खराब बॉल दर्शवत असताना समीकरणामध्ये परिवर्तन आपल्याला पाहायला भेटो. 8 बॉल मध्ये 7 धावा बनवायच्यात. आता येणारे 8 बॉल 7 रन्स. दरम्यातील हाई बॉल खेचून मारायचा होता. ऑन साईडला स्वीट बसले होते की आडू मात्र बीट झाला आणि इथे मात्र 7 बॉल 7. मॅच प्रत्येक बॉलवरती बदलली आहे आणि बदलतोय. मॅचची ट्विस्ट चांगली आहे. गोष्ट चांगली आपल्याला पाहायला मिळते. ते मात्र चांगला खेळ करत असताना सध्या तरी गोलंदाजी मार्कमध्ये बॉलिंग करत असताना बॉलर प्रथम म्हात्रे प्रथम प्रेम अगेन्स्ट प्रेम आहे. बॅट्समन आहे सध्या तरी साहिल. पहिलाच बॉल खेळाय. बीट झालाय. एक वाईट बॉल आलाय. एकूण 7 मध्ये आता मात्र 6 धावांची गरज असेल. हा धावा बॉल डिफेन्स करायचा होता. इथे सिंगल आली आहे. 6 बॉल 6. चांगली बॉलिंग केली आहे. येणारे 6 बॉलमध्ये 6 धावांची गरज आहे. इथं मात्र टीम गावदी उंबारलेला अगेन्स्ट अदर्स येऊन पडले. यांच्यामध्ये मात्र अंतिम षटकामध्ये या धावा रोखल्या गेल्या होत्या. मागील मॅचमध्ये तिथे 6 मध्ये 3 धावा रोखल्या होत्या. चला खेळ पास करा रिया. अक्षय पाटील म्हात्रे. अक्षय म्हात्रे आलाय बॉलिंग मार्कमध्ये. मॅग्निफिसंट बॉलिंग केली अक्षयने आतापर्यंत. आजमध्ये याच खेळाडूने 6 बॉल 3 धावा त्यामुळे विक्रम होतं. तर या मॅचमध्ये 6 मध्ये 6 आहेत. धावा चांगल्या आहेत सध्या तरी बघितलं गेलं तर. बॉल रन बॉल सिच्युएशन. पहिला बॉल पडल्यानंतर बीट करून गेला कीपर. बाकी बॉलला कॅरी करत असताना मयूर ठाकूर. डॉट बॉल. लेफ्ट आहे. फुल टॉस आहे डाऊन दी फिल्डर आणि हा हो दुसऱ्या टर्नने टिपलाय झेल. आता 4 मध्ये 6.
ओके येणारे 4 बॉल धाव बनवायचे आहेत. बहुत 4 बॉलमध्ये 6 रन्स, 6-6 चिचवी तिथे 2 बॉल आला, 1 डॉट आला, 1 विकेट आली आहे. काय बॉलिंग करतो अक्षयने मात्र ह्या आजच्या दिवसामध्ये इम्प्रेस केलंय सर्वांनाच. मात्र इथे चांगली गोलंदाजी राहिली आहे. येणारे 4 बॉल 6ची गरज आहे. चला फास्ट घ्या. पळून विकेटवरती नवीन टप्पा बॉल. तर 3 बॉल 6. मॅचची कहाणी बदलली. 6 बॉल 6. सचिन भोईर फलंदाज आला विकेटवरती. तीन बॉल 6. काय मॅच आहे, काय रंगतदार, काय लढाई, काय संघर्ष, या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. हा बॉल ऑन साईडला वळवायचं होतं आणि मित्र सिंगल आली आहे. तर मात्र 2 बॉल मध्ये एक मोठा फटका मारावा लागेल प्रेम सिनियरला, कारण 2 बॉल 5 मध्ये 5 वरती आले मॅचचा हा आडा. 2 बॉल 5 धावा. एकूण 23 बनल्या. 28 लक्ष आहे. 2 बॉल 5. दोन बॉल 5 मॅच क्या मॅच रंगली आहे. 6 बॉल 6 होते. मात्र तिथे फुल टॉस दिला आणि या बॉल वरती फुल टोल वसूल नाही करता आलाय. इथे मात्र सिंगल कंप्लीट दुसऱ्या धावेसाठी आणि इथे क्रॉसिंग आहे का पाहावं लागेल. इथे मात्र सिंगल तर आली आहे. क्रॉसिंग चेक कर संदीप. हाय क्रॉसिंग आहे. चला मात्र स्ट्रायकरला असेल. मॅच आहे का मॅच रंगोली आहे. 6 बॉल 6. हा बॉल चांगला आहे आणि इथे माझी बाजी मारली आहे. टीम पडले अंतिम टप्प्यात. आजचा दिवस गाजवला. 6 बॉल 6 मध्ये मॅच इथे संपली. लगेच मॅन ऑफ द मॅचचा किताब घेऊन जायचा बॉलर वन्स अगेन अक्षय. अक्षय मात्र चला पटापट. चला मॅन ऑफ द मॅचचा किताब घेऊन जा. खेळाडू आम्ही जास्त वेळ थांबणार नाहीये. आजचा खेळ इथे संपलाय. चला यायचं आपण.